चढवण्याचा प्रयत्न. आता मात्र गोलंदाजाचं कमबॅक पाहायला मिळत आहे. एक धाव पाहायला नेक बायच्या स्वरूपात एक धाव दर्शवली जाते पंचाच्या माध्यमातून. एकंदरीत पाहिलं 3 चेंडूचा खेळ. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार. धावसंख्या आपण पाहिले 9 आकड्यावरती पाहायला मिळते. धावसंख्या 9 आकड्यावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र मोठा पुन्हा एकदा बाहेर का आपण सॉरी इथे मात्र डेड चेंडू होते. नक्कीच आपण पाहिलं तर एक षटकार इथे मात्र पुन्हा एकदा आला असतो या बॉलवरती. परंतु आपण पाहिलं ना तर थोडस गोलंदाजाचं नशीब थोडस उजवलं होतं ना पाहायला मिळतो. नक्कीच आपण पाहिलं तर मोठा प्रहार चढवला होता त्या बॉलवरती. टायमिंग देखील ताकद देखील अतिशय सुरेख होती. परंतु थोडस नशिबाने साथ दिली गोलंदाजाला. आता मात्र बॅकफुटवरती इथे मात्र हलकी आपण प्लेस केलाय. एक असा पाहायला मिळते. नक्कीच आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इजून शाईक मंगेश चाललाय. चार्जिंग उतरत चाललंय. नंतर लाईव्ह करूया आपण परत एकदा. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झालाय. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असेल. विघ्नेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर डावखुरा फलंदाज मंगेशसाठी राईट मोर्चा विकेट मारा करतोय. हलकी आपण प्लेस केला तिथे. नक्कीच आपण पाहिलं तर एक धाव आपण पाहिलं एक धाव करत 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 धावसंख्या आपण पाहिली तर 11 आकड्यावरती जाऊन पोहोचले. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण 5 चेंडूंचा खेळ झाला. शेवटचा अंतिम 1 बॉल बाकी आहे पहिलं षटक संपण्यासाठी. हो इथे मात्र मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला गेला होता. हो ते मात्र चौकार येत. ज्या प्रकारे आपण पाहिलं तर 2019च्या वर्ल्ड कपला सेमीफायनल होता ना इंडिया आणि न्यूझीलंड मध्ये. ज्या प्रकारे बॉल लागला चौकार गेला त्यानंतर थोडस सॉरी ज्या प्रकारे फायनल होते माफ करा 2019चे इंग्लंड आणि न्यूझीलंडचे. आणि त्या फायनल मध्ये ज्या प्रकारे ट्विस्ट झाला ना तसा ट्विस्ट इथे मात्र पाहायला मिळतोय. इथे मात्र रनआउट करण्याचा प्रयत्न आकाश पाष्टेने चेंडू मारला त्यानंतर लागला बॅट्समॅनला. तिथे मात्र बॉल सरळ आला 2 करत 4 धावांसाठी. संघाची धावसंख्या 16 आकड्यावरती. षटक क्रमांक 1 समाप्त झाला. 6 चेंडूंचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 16 लॉस ऑफ 0 विकेट्स. धन्यवाद सर. संघर्ष 11 आणि दादागिरी क्रिकेट पंचायतील हा होणारा सामना. पहिलं पॉवर प्ले षटक समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 16. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो श्रेयस. फलंदाजी मार्क उभे असतील मंगेश. आधी सुंदर फटकेबाजी मंगेश आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून. बघूया दुसऱ्या षटकाच्या काय करतायत. पहिला चेंडू थोडासा स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडे तर मंगेश अंबर यांना समजला नाही येतो. चेंडू जाऊन स्थिर होतो रक्षकाच्या हातात. थोडासा स्लोअर पद्धतीचा मारा. फुलटच चेंडू मंगेश अंबर यांनी पटकावला आहे मेडांच्या मिड विकेटच्या दिशेने. केवळ 2 धावांवर समाधान म्हणावे लागेल.
परत तुम्ही किती शिवाय देता पंचांच्या मार्फत बॅटिंग टीम म्हणजे संघर्ष 11 यांना 2 धावांची पेनल्टी इथे बसत आहे. कशाबद्दल कशाबद्दल आहे कॅप्टन आहे विचारू शकतो. यार धावा बोलला असेल तो. सुंदरचा फटका मंगेश यांचा, बोलला ना. परंतु जाऊन स्थिरात तो क्षेत्ररक्षकाच्या हातात. संघर्ष 11 संघाला पहिला झटका. धावलं जोरात. आता वाटलं इथं नाव आहे. हे मला विचारतो, हे काय होतं बोलता. तू धावला असा म्हणाला की 2 धावला की काय बॉल हातात. मला वाटलं हिट बीट करत काय सांग्या काय दिली यार धावा. मग काय बोलला आईच्या गावात हेडचोत काय बोलला आम्ही शिव्या केल्या एक्साइटेड बोलतो जानू सारखा आठवत नाही शिवी देतो साला आणि खोटा बोलतो. जानून 4 रन खाल्ला निघाली असेल. अरे याने काय म्हणतोय कसा आहे मस्त वाचला सारण कमी झाली. शिव्या पडल्या असत्या. काढला असता कांड फलंदाजी मार्कवर मंगेश यांची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो संघाचा कर्णधार अमित. सुंदरचा फटका पुन्हा एकदा उंच उडलला, परंतु फटका चुकलेला दिसून येतोय आणि फलंदाज होतो जो बाद अमित. संघर्ष 11 संघाला पुन्हा 2 झटके लगातार. कोण चालला किती आला मला बोलला असता तू शिवाय रेकॉर्ड नाही करत तू सांग आधी शिवाय परत पेनल्टी आहे तसंच टाकतो आता थांब. पहिला फलंदाज जो मैदानात उतरतो तो आहे संदेश गाणेकर, डावखुरा फलंदाज. कॉमेंट्री करायला कोण बसलाय पुढील चेंडू दादागिरी क्रिकेट क्लबकडून सुंदर असा यॉर्कर पद्धत चेंडू संदेशाच्या ब्लॉक होल मध्ये. पुन्हा एक निर्धाव चेंडू. लगातार 2 झटके संघर्ष 11 संघाला बसल्यानंतर हा एक निर्धाव चेंडू, असे 3 निर्धाव चेंडू श्रेयस यांच्या मार्फत. निमंत्रण दिलं होतं संदेश वारेकर यांना की त्यांनी तो चेंडू बाहेर फटकावा, परंतु एक निर्धाव चेंडू. 3.5 18 नाही
थोडी षटक घेऊन मैदानात नमित धाव संख्येत जरासा लगाम लावण्यात यश मिळालं धावडी क्रिकेट क्लबला आणि हा पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन उंच उडवलेला यशरक्षक अक्षय पाष्टे यांनी खेळून घेतलाय आणि बाद देतो फलंदाज स्वप्नील. अरे काय माहितीच नाही विकेट गेला तो. मारतायत नुसतं झोडायला बघतात. लागोपाठ 3 झटके बसल्यानंतर संघर्ष 11 संघाची अवस्था थोडीशी बिकट. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 18. ती अजूनही तिसऱ्या षटकात चालू होताना पहिल्या चेंडूवर वादवित गडी स्वप्नील. त्यानंतर बेसबॉल खेळते काय बघूया नवीन फलंदाज मैदानावर तेजस केलाय तेजस आणि संदेश दोघे धावकरे फलंदाज आपल्या संघासाठी काय कामगिरी करतायत. शनिवारी बस मयूर मयूर पुन्हा एकदा ब्लॉक तेजस चेंडू सुंदरता पटकावला तो मिड विकेटच्या दिशेने आणि 2 धावा घेत संघाच्या धावसंख्येत वाढ होते 20. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तेजस आणि संदेश यांचं. एक असे तिकडे 4 धावे तिकडे धावला आपला कुत्र्यावर मुंबईला मुंबईला तिथे तुला काय फायदा कुणाला पुन्हा एकदा गुडलून पहिला चेंडू तेजस पटकावलाय काउस कॉर्नरच्या दिशेने आणि पुन्हा एकदा 2 धावा काढण्यात यश मिळवलं होते संघर्ष लेवनच्या फलंदाजांनी. धावसंख्येत 2ची बळ होते 22. नेक्स्ट कोण याच्यावर काय माहित आता कोण पुण्यातून आलेला कोणती बॅट्समन आहे विमल खानारा खातो विमल खानारा काय बॉल कव्हरच्या दिशेने फटकावलेला चेंडू तेजसकडून. अरे ट्रू फॅन आला ट्रू फॅन काय धावसंख्येत 1ची बळ होते 24. हारले तुम्ही तुझ्यामुळे आम्ही पहिली मॅच हारलो. सॉरी